लक्षवेधी क्रमांक 7 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, बहुजन समाजातील गोरगरीब गरजू मुलामुलींना शिक्षण मिळावे या उद्देशानं या ठिकाणी राज्यातील बहुतांशी मराठी शाळा आज पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शासनानं या शाळा टिकवण्याऐवजी रोज नवीन नवीन GR काढले जात आहेत। त्यातच 15 मार्च 2024 रोजी जो संच मान्यतेच्या निकषाचा जो आदेश काढला गेला, या आदेशामुळं त्या ठिकाणी 20 पेक्षा कमी विद्यार्थी वर्गामध्ये असतील तर त्या शाळेवर 0 शिक्षक, तर काही शाळेवरती 1 शिक्षक अशी स्थिती निर्माण होणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरच्या बऱ्याचशा शाळा या बंद पडणार आहेत। मला वाटते राणेसाहेब या ठिकाणी आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव आढळून येतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर वाड्या वस्त्यावरच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, त्याचबरोबर खास करून मुलींना शिक्षणाची सोय व्हावी याकरता या शाळा सुरू राहणं गरजेचं आहे। आणि अशा परिस्थितीत जर बघितलं म्हणजे आज त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे की दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी कुठेतरी समूह शाळेची योजना आम्ही आणतोय, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या योजना देऊन चांगल्या पद्धतीचं शिक्षण देतोय। परंतु या ठिकाणी जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची जरग नगर म्हणून शाळा आहे, जिथं 2-2 दिवस रांग लागते पालकांची प्रवेशासाठी, त्या शाळेमध्ये सुद्धा पुरेसे शिक्षक नाही आहेत अशी परिस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही वाड्या वस्त्यावरच्या शाळा बंद करणार असाल तर त्या मुलामुलींचं शिक्षण त्या ठिकाणी वंचित ते राहतील मुलं। आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या आजरा कोल्हापूर जिल्ह्यातली एक आजरा या ठिकाणची एक घटना घडलेली आहे। एका विद्यार्थिनीवरती जंगली श्वापदानं सुद्धा हल्ला केला होता। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांनी दूर अंतरावरती जाऊन शाळा शिकणं हे कठीण होईल। त्यामुळं खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ह्या शाळा चालू राहिल्या पाहिजेत। आणि त्या ठिकाणी तुम्ही उत्तरामध्ये दिलेलं आहे की शहरी असेल, डोंगराळी भाग, आदिवासी भाग यासाठी आम्ही विचार करू, परंतु त्या ठिकाणी माझी या लक्षवेधीच्या माध्यमातून एकच विचारणा आहे की 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा आदेश आहे तो रद्द होणार का आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार का, हा एक प्रश्न। आणि ह्या अनुषंगानं मला वाटते शिक्षक आणि पदवीधर आमदारांच्या समवेत एक बैठक झाली होती शिक्षण मंत्र्यांची, आणि त्यावेळी सांगितलं गेलं होतं की कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर बैठक घेऊ आणि आपण काढू, परंतु तो बैठक झालीच नाही। आणि आपण तर त्या ठिकाणी आदेश काढला आणि आदेशसुद्धा काढत असताना 25-26ची जी संच मान्यता झाली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दिलं गेलं होतं की 20 ऑक्टोबर 2025च्या पट्टावरती ती संच मान्यता होईल, परंतु त्या ठिकाणी संच मान्यता जर बघितल्या तर त्या डिसेंबरमध्ये जनरेट झाल्यात आणि त्या डिसेंबरच्या पटावरती त्या जनरेट केले गेलेले आहेत। म्हणजे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी आदेश एक काढतात आणि कार्यवाही वेगळी करतात असे या निमित्तानं निदर्शनास येते। त्यामुळे या अनुषंगानं त्या ठिकाणी आपण हा आदेश रद्द करणार का, नवीन आदेश त्या ठिकाणी करत असताना तो या सगळ्या बाबीचा विचार करून काढणार का आणि या संदर्भात तुम्ही बैठक बोलवणार का? सन्माननीय सदस्य आजगावकर साहेबांनी सांगितलं की बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरिता ह्या पद्धतीच्या सरकारी शाळांची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली। फक्त विद्यार्थ्यांकरिताच नाही, आज आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्यासारख्या बहुजन समाजातल्या आमदाराला शिक्षण विभागाची जबाबदारी ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली। हे सर्व करत असताना आपण जे सांगितलं की आपला शासन निर्णय 15/3/2024 याच्यामुळं ज्या संच मान्यता देण्यात आल्या आणि त्याच्यामुळे काही शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त ठरण्याची शक्यता आपण ह्या ठिकाणी सांगितलेली आहे। या संदर्भात एक रिट याचिका देखील उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती, आपल्याला माहिती आहे। आणि त्या रिट याचिकेनुसार ह्या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींशी सुसंगत असल्याचं या याचिकेत हायकोर्टाने देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। परंतु तरी देखील आपले शिक्षक जर का अतिरिक्त ठरत असतील तर हे तसं न होऊ देता सुधारित आपल्या शासन निर्णयाप्रमाणे ह्या सर्व शिक्षकांचं समायोजन आपल्या ज्या ज्या ठिकाणी पद आहेत त्या त्या ठिकाणी समायोजन करण्यात येईल। कुठलाही शिक्षक किंवा कुठलीही शाळा ही त्या ठिकाणी शिक्षकांच्या विना राहणार नाही आणि कुठलीही शाळा त्या ठिकाणी बंद पडणार नाही। आता मी सगळ्यांना बोलायला देणार आहे, परंतु
शेवटची 3 वाक्य मंत्री महोदयांनी जी सांगितली, कुठलीही शाळा बंद पडणार नाही आणि कुठल्याही शिक्षकाला समायोजनात आम्ही काढणार नाही आहे, हे लक्षात घेऊन पुढे बोला. मला काय दिसतंय, त्यांनी उत्तर दिल्यावरती परत आपण शिक्षक असून सुद्धा तेच प्रश्न परत विचारताय, हे बरोबर नाही आहे. त्यामुळे विचारायला मी देते, परंतु आपला मुद्दा मांडून आपली प्रतिमा उंचवावी सगळ्यांना वाटतं, पण याचा अर्थ असा नाही की तेच बोलून आपण प्रश्नच पुढे जाऊ द्यायचा नाही. ज्ञानेश्वर म्हात्रे बोला. सभापती महोदया, 15/3/2024 या शासन आदेशाच्या नुसार दुर्गम आणि डोंगराळ भागातली विद्यार्थी संख्या ही कमीत कमी असावी याकरता मागच्याच आठवड्यामध्ये मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या दालनामध्ये स्वतः मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब, मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब त्या ठिकाणी बैठक झाली होती. डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये त्या ठिकाणची लोकवस्तीच कमी झालेली आहे, म्हणून तिथला निकष पद वाचवण्यासाठी 20चा आहे तो 10चा करा अशी आम्ही आग्रहाची विनंती केली आणि ती मान्य केली. त्याच्यावर अजून कोणत्याच प्रकारचा निर्णय मंत्री महोदय झालेला नाही. पहिली ते 8वी पर्यंत जेवढ्या जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील तिथे त्यांनी 10च्या आतमध्ये जर विद्यार्थी असले तरी आम्ही 2 शिक्षक देणार असं म्हटलं आहे. पण खाजगी शाळांना मंत्री महोदय त्या ठिकाणी सुद्धा शिक्षक मिळाला पाहिजे. 9वी 10वीचा शिक्षक जो शून्य झालेला आहे तो ओव्हरऑल संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे डोंगराळ दुर्गम भागाला तर कराच, पण आमची विनंती आहे की ग्रामीण भागाला 20च्या ऐवजी आपण 15चा निकष केला तर सगळ्या शाळा वाचतील ते आपण करणार का? दुसरं, ज्युनियर कॉलेजचा पण आपण विचार करायला लागेल की 60 अधिक 20 अशी 80ची तुकडी आपण केली आहे ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागाची, ती आपल्याला 40 अधिक 20 करणार का? असे 2 माझे प्रश्न आहेत. सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी बैठक माननीय मंत्री महोदयांनी घेतली होती, स्थानिक लोकप्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने लवकरात लवकर शासन निर्णय काढण्यात येतील. त्याच पद्धतीनं आता ज्या सूचना सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केल्या त्या देखील विचारात घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. नाईक देणार आहेत सगळ्यांना. धन्यवाद सभापती महोदया. मान्य सभापती महोदया, अमरावती भागात अशा अनेक शाळा आहेत जेथे दिनांक 15 मार्च 2024च्या या संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे केवळ एक विद्यार्थी नसल्यामुळे 6 ते 8 असो किंवा 9 ते 10 असो या गटातील सर्वच्या सर्व शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. सन्मान्य सभापती महोदया, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड या ठिकाणी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे 9व्या वर्गात 35 विद्यार्थी आहेत व 10व्या वर्गात 19 विद्यार्थी आहेत. केवळ एक विद्यार्थी कमी पडत असल्यामुळे या ठिकाणचे या शाळेतले 3 शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत. हे उदाहरणादाखल मी मुद्दाम सांगत आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्या अमरावती भागात महाराष्ट्रात आपल्याला दाखवता येतील. माझा शासनास प्रश्न असा आहे की ज्या शाळेतील 9 ते 10 किंवा 6 ते 8 या गटातील शिक्षक संख्या 0 झाली आहे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात? मान्य सभापती महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे इतर शिक्षकांवर जो कार्यभाराचा ताण वाढतो तसेच शिक्षक नसल्यामुळे पुढील सत्रात प्रवेश मिळण्यास अडचण जाते व परिणामी तुकड्या बंद होण्याच्या मार्गावर जातात. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की ज्या शाळांना 1 ते 5 विद्यार्थी संख्या कमी पडत आहे अशा शाळांना संच मान्यतेत शिथिलता देऊन तेथील शिक्षकांना व त्या तुकडीला संरक्षण आपण देणार का? त्याचनुसार 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे जर अनुदानित या गोरगरिबांचे शिक्षक विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळा बंद पडत असतील तर या शासन निर्णयाचा फेरविचार करून 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये आपण बदल करून शिथिलता आणणार का? धन्यवाद. सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचना विचारात घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. ठीक आहे. सन्माननीय अभ्यंकर काय देते मी तुम्हाला. धन्यवाद सभापती महोदया. आताच मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की कोणत्याही शाळेला शिक्षक राहणार नाही अशा प्रकारची स्थिती ते निर्माण होऊ देणार नाही. चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात येत आहे वगैरे वगैरे फार मोठा तपशीलवार अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी टिप्पणी दिलेली आहे. परंतु 2025-26ला तयार झालेली जी संच मान्यता आहे त्याप्रमाणे आज राज्यामध्ये 5 ते 10चे वर्ग ज्या शाळांमध्ये आहेत
अशा 543 शाळांना आपण 0 शिक्षक मंजूर केलेले आहेत. ही संच मान्यता झाली. नंतर 5वीच्या गटामध्ये 5वीचा एक वर्ग अशा 1675 शाळा आहेत महाराष्ट्रामधल्या की ज्या ठिकाणी 0 शिक्षक मंजूर केलेले आहेत. तिथे विद्यार्थी आहेत आणि 5वीच्या वर्गामध्ये विद्यार्थी आहेत पण 20 पेक्षा कमी आहेत. तिथे आपण 0 शिक्षक मंजूर केलेले आहेत. अशा 1675 शाळा आहेत. 6 ते 8चा गट 3 वर्ग विद्यार्थी आहेत. 15-15, 10-10 वगैरे अशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत. यापूर्वी 3 शिक्षक मिळत होते त्या ठिकाणी. त्या 6 ते 8च्या गटामध्ये मधल्या 907 शाळा आहेत ज्यांना आपण 0 शिक्षक दिलेलं आहे. 9 ते 10च्या गटामध्ये 1238 शाळा अशा आहेत की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत पण कमी आहेत. जसं आत्ताच सांगितलं नाईक साहेबांनी तशा 1238 शाळा अशा आहेत की त्यांना तुम्ही 0 शिक्षक दिलेले आहेत. हे 25-26च्या संच मान्यतेचं संकलन मी आपल्याला सांगतो आहे. आणि या कारणामुळे राज्यामध्ये 5654 शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत. ही भयावह परिस्थिती आहे. यापूर्वी कधीही नव्हती. 28/8/1980चा जो GR होता त्याच्यानुसार आदिवासी भाग असेल, दुर्गम भाग असेल, डोंगराळ असेल अशा भागाकरता सूत्र वेगळं होतं. ते असं होतं की 15 विद्यार्थ्याच्या तुकडीला 1.5 शिक्षक होता. म्हणजे साधारणपणे 10 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक देऊन त्या शाळा वाचवल्या गेल्या होत्या. आता हजारो शाळा या आपल्या सूत्राप्रमाणे बंद होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सांगतात की 15 मार्च 2024चा जो GR आहे तो RTशी सुसंगत आहे. हे अजिबात खरं नाही. आपण जर या ठिकाणी अशा प्रकारचं कमिटमेंट करणार असाल की RTE प्रमाणे आम्हीही शिक्षक संख्या मंजूर करायला तयार आहोत तर RTE प्रमाणे आपण जर शिक्षक मंजूर केले तर कोणतीही शाळा ही बंद पडू शकत नाही. कारण त्या ठिकाणी 60 विद्यार्थ्यापर्यंत म्हणजे एक विद्यार्थी जरी असेल तरी 2 शिक्षक मंजूर करावेत अशा प्रकारचं RTE मधलं कलम 19, 25 आणि त्याचं शेड्यूल याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे RTE प्रमाणे आपण पुनर्रचना 15 मार्च 2024ची करणार आहात काय? आणि पूर्वीप्रमाणे रात्रशाळा डोंगराळ दुर्गम आदिवासी भागाकरता जे आधीचे रिलॅक्स अशा प्रकारचे रूल्स होते शिक्षक मंजुरीचे की 10 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक, हे धोरण आपण अंमलात आणणार आहात काय? सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे आपण सर्वजण जाणतो की जवळजवळ 1,07,000 शाळा ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ज्याच्यामुळे सगळ्या आल्या, सरकारी शाळा आल्या, आपल्या खाजगी अनुदानित आल्या, सेल्फ फायनान्सच्या आल्या आणि याच्यामध्ये जवळजवळ 65,000 शाळा ह्या आपल्या सरकारी शाळा आहेत. आणि दुसरी देखील परिस्थिती आपण बघितली पाहिजे की जवळजवळ 14,000 शाळांमधली विद्यार्थी संख्या ही 20च्या खाली आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातून देखील अनेक ठिकाणावरून मागणी आहे की त्या ठिकाणी ते इतके कमी विद्यार्थी संख्येमध्ये राहताना समूह शाळेमध्ये जाण्याची मागणी देखील काही लोकांकडून होते. परंतु एक आता तुमचं ऐकलं मला बोलू द्या ना. आपण जी माहिती दिली, आपला जो शासन निर्णय आहे ज्याच्यामुळे ह्या संच ते मान्यतेमुळे सर्व अडचणी निर्माण झाल्यात 15/3/2024, निश्चितपणे याच्या माध्यमातून जी संच मान्यता दिलेली आहे त्याला अंतिम करताना शिथिलता देण्याकरता उचित विचार त्या ठिकाणी करण्यात येईल. दुसरी आपण सांगितलं की पहिलेच्या काळात आपल्या डोंगराळ भागामध्ये दुर्गम भागामध्ये हे करताना काही सन्माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी शिथिलता त्याच्यामध्ये होती. तर निश्चितपणे बिझनेसच्या मागून आता आवाज जी येतोय बैठक बोलण्याचा. झाल्याची कळते सिंधुदुर्ग जिल्ह्याला घेऊन त्या ठिकाणी बाहेर जाऊन बोला, फोनवर बोलायचं सिंधुदुर्ग असेल, आणि समोर असेल रत्नागिरी करून द्या. त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की बाबा अशा भागांकरिता म्हणजे डोंगराळ असो दुर्गम भागामध्ये असो विद्यार्थी संख्या कमी करण्यात. थांबा अहो जरा विक्रम काय मागे बघत जाणं, ते तर मगापासून हात वर करतात आडबाले. सभापती महोदय, या ठिकाणी जे छापील उत्तर आलेलं आहे त्याच्यावरती माझी थोडी हरकत आहेत. त्याच्यामध्ये 15/3/2024 नुसार 30 सप्टेंबर रोजीच्या पटावरती
आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्येनुसार 25-26 संच मान्यता झाली काय? झालेली नाहीत. यामध्ये शासनानं एक परिपत्रक काढलेलं आहे 14 ऑक्टोबर 2025ला आणि 14 ऑक्टोबर 2025ला जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये 20 ऑक्टोबर हा पट ग्राह्य धरून 25-26 संच मान्यता करण्यात यावी असं निश्चित केलेलं आहे. परंतु ते असताना सुद्धा मग 25-26 जी संच मान्यता झालेली आहेत ती संच मान्यता 30 सप्टेंबरच्या पटावरती झाली की 20 ऑक्टोबरच्या पटावरती झाली? याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांना द्यावं, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, RTI धोरणाच्या सुसंगत असा 28 ऑगस्ट 2015चा शासन निर्णय निर्गमित केलेला होता. RTI कायदा हा इयत्ता 1ली ते 8वीसाठी लागू आहेत. 9वी-10वीसाठी RTI कायदा लागू नाही. म्हणून या ठिकाणी 28/8/2015च्या शासन निर्णयानुसार 9वी-10वीची संच मान्यता करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी 15/3/2024च्या निकषानुसार 9वी-10वीची संच मान्यता करण्याच्या संदर्भामध्ये 20 ही विद्यार्थी असणे आवश्यक आहेत. परंतु त्या ठिकाणी या संदर्भामध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं आपण संचालकाकडून अहवाल मागवण्याचं या उत्तरामध्ये मान्य केलेलं आहे. तर संचालकाकडून जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत 25-26ची संच मान्यता थांबवणार का? आणि त्याच्यानुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं जोपर्यंत खालून अहवाल येत नाही तोपर्यंत समायोजन थांबवणार का? शासन निर्णय 15/3/2024च्या नुसार 30 सप्टेंबर रोजीचा आधार वैद्य विद्यार्थी हा पटसंख्येनुसार संच मान्यतेकरता अनुज्ञ असतात. परंतु यावर्षी आपण तो निर्णय 20 ऑक्टोबर रोजीच्या 25-26 करता 20 ऑक्टोबर ही तारीख त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण सांगितलं की जे शिक्षक अतिरिक्त झाले आहे त्यांच्या समायोजनाकरिता कुठलाही शिक्षक हा त्या ठिकाणी त्याचं समायोजन सर्व ठिकाणी करण्यात येईल. त्याच पद्धतीनं आपण म्हटलं की विद्यार्थी संख्येचा निकष सांगितला, ते याच्या आधीच मी सांगितलं की कुठलीही शाळा ही विद्यार्थी संख्या अभावी त्या ठिकाणी बंद करण्यात येणार नाही. नाही थांबा, नाही त्या शाळेमध्ये असताना ती शाळा 25-26 नुसार 0 शिक्षकी झालेली आहे. 0 शिक्षकी झाली असेल तर त्या शिक्षकांचं तुम्हाला समायोजन करावं लागेल, कारण त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहे. तर विद्यार्थी असेल तर 0 शिक्षकी झाली, शिक्षकाचं समायोजन झालं म्हणजे ॲटोमॅटिक ती शाळा बंद होतील. आणि तुम्ही म्हटलेलं आहे का महाराष्ट्रातली एकही शाळा बंद होणार नाही. जर 25-26 मध्ये विद्यार्थी संख्या 0 झाली म्हणजे शिक्षकांची संख्या 0 झाली म्हणजे ते सर्व अतिरिक्त झाले, त्यांचं समायोजन केलं तर ॲटोमॅटिक ती शाळा बंद होईल ना. आमची मागणी तीच आहे. तुम्ही जर म्हणत असाल महाराष्ट्रातली एकही शाळा बंद करायची नाही का बंद होऊ देणार नाही, म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या निकषांमध्ये बदल करून त्या ठिकाणी त्या शाळेत विद्यार्थी असेल तर ती शाळा आपल्याला टिकवावं लागेल, त्या शाळेमध्ये शिक्षक मान्य करावं लागेल. ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी 15/3/2025 नुसार स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या प्राथमिक शाळा आहे, त्या प्राथमिक शाळेमध्ये 20पेक्षा पट कमी असेल तर त्यांना एक शिक्षक मान्य केलेला आहे, म्हणजे शाळा बंद होणार नाही. त्याच धर्तीवरती अनुदानित शाळेमध्ये सुद्धा जर पट 20पेक्षा कमी असेल 6 ते 8 मध्ये तर त्या शाळेला शिक्षक मंजूर करणार का? मध्ये 20पेक्षा कमी पटसंख्या असली तरी शासन एक शिक्षक देणार आहे. त्याच धर्तीवर खाजगी अनुदानित शाळेकरिता देण्याचा विचार देखील करण्यात येईल. विचार सन्माननीय विक्रम काळे. सभापती महोदय, राज्याच्या एकूणच शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा हा 15 मार्च 2024चा निर्णय आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये सभापती महोदय माननीय न्यायालयामध्ये सुद्धा ही जाऊन आलेले आहेत. सभापती महोदय, या बाबतीत आम्ही सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांनी माननीय भुसे साहेबाकडे बैठक पण लावलेली होती, परंतु न्यायालयात प्रकरण असल्यामुळे आपल्याला त्याचा निर्णय काही घेता आलेला नव्हता मंत्री महोदय. आणि न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर आपण पुन्हा बसू असं ठरलेलं होतं, परंतु न्यायालयाचा निर्णय झाल्यावर मात्र निवडणुका लागल्या आणि आचारसंहिता सगळ्या सुरू झाल्या, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बैठक घेता आली नाही, ही त्यातलं मुख्य कारण आहे.
मंत्री महोदय, आपण आम्हाला आश्वस्त केलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो की एकही शाळा, मराठी शाळा बंद होणार नाही. आणि तेच तुमचं उत्तर असलं पाहिजे. कारण शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यामध्ये आपण राहतोय. मराठीसाठी तुमचा आमचा सगळ्यांचा आग्रह नव्हते. तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा जिल्हा परिषदच्या मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहोत. त्यामुळं हे शाळा टिकल्या पाहिजे ही तुमची आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि म्हणून सभापती महोदय, प्रश्नावरती येतोय की आपण RTA कायद्याचं वारंवार या ठिकाणी सांगताय की RT RTनं असंही सांगितलेलं आहे की 30 विद्यार्थी झाले तरी एक शिक्षक नवीन द्या. पण तुम्ही फक्त काढून घेताय, द्यायचं तर काहीच बोलत नाही. सन 2009ला RT कायदा 16 वर्ष झाली. ज्या शाळेत संख्या वाढली तिथे एक शिक्षक दिला का? एकही शिक्षक आजपर्यंत मंत्री महोदय दिलेला नाहीये, एकही शिक्षक. मग ते तुम्ही कधी देणार आहात RT नुसार? म्हणजे RT फक्त काढून घ्यायला सांगितले का? नाही. RT कायद्याची अंमलबजावणी आपण जेव्हा एकीकडे करतोय तेव्हा RT मध्ये हे पण सांगितलेलं आहे की विद्यार्थी संख्या असेल तर शिक्षक नवीन द्या. आपण ते देत नाही. ते आपण कधी देणार? हा माझा पहिला मुद्देसूद प्रश्न. आणि दुसरा मुद्देसूद प्रश्न काय आहे की मंत्री महोदय, तुमचं त्याच्यामध्ये दोघाही मंत्र्याचं काही चूक नाही. काही अधिकारी मंडळींचा हा डाव आहे की आम्ही सरकारचे किती पैसे वाचवतोय, एवढ्या शाळा बंद करतोय, एवढे शिक्षक कमी करतोय, एवढे पगार कमी होतील आणि मग शासनाचे एवढे पैसे वाचतील, असा जो काही तुमच्या पुढे आणण्याचा त्यांचा जो एक डाव आहे ना, तो आम्ही कधीही चालू देणार नाही. तुम्ही आम्ही हाणून पाडू. मी तर नावं जाहीर करीत नाही, माझ्याकडे ती नावं आहेत. आता हे झालंय फक्त माध्यमिकपर्यंत. आता पुढचं पाऊल आहे 11वी 12वी. 11वी 12वीचे तर प्रवेश अजून चालू होते मंत्री महोदय, तुम्हाला पण माहिती आहे. डिसेंबरपर्यंत प्रवेश चालले हे ऑनलाईनमुळं. आम्ही सांगत होतो की पुणे मुंबई सोडलं तर दुसरीकडे गरज नाही, पण सगळीकडे नाहकपणे त्याला एवढे मोठे एकतर शासनाचे पैसे गेले ऑनलाईनला, त्या सगळ्या सॉफ्टवेअरला गरज नव्हती. सगळ्या शाळांना मुलं मिळाली असती ज्युनियर कॉलेजला, ती शेवटपर्यंत ऍडमिशन चालले, गरज नसते. साहेब आता आणि म्हणून सभापती महोदय, तिथं सुद्धा ऑनलाईन करायचं चाललंय, ते थांबवलं पाहिजे. कारण तिथं अनेक विषय आहेत मंत्री महोदय, वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट असतात, त्यामुळे त्याला आपल्याला ऑफलाईनच संच माहिती करावी लागते. आणि म्हणून माझी एकच मागणी आहे की आपण हे सर्व करायचं असेल तर आपल्याला बसून चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे एक बैठक सर्व आम्हाला बोलवा सगळ्यांना, आणि मंत्री महोदय आपणही राहा आणि एक बैठक लवकर तातडीनं करून हा पुढचा निर्णय करणार का? माझा अतिशय बैठकीला सगळ्यांना बोलवा, शिक्षक आमदारांना. अरुण लाड यांनी हात वर केलाय, त्यांनाही बोलवा. आता मी लक्षवेधी संपवणार. नाही असं नाही, तुम्ही झाला अर्धा पाऊण तास लक्षवेधी सुरू होऊन. हो, सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या 15/3/2024च्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं बैठक लावण्याचं ठरलं होतं आणि नंतर मग निवडणुका लागल्या म्हणून ती बैठक पोस्टपोन झाली. आणि पहिले याच्या संदर्भात उद्या उत्तर घ्या. न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयात निकाल देखील लागला की बाबा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेचा तो बरोबर आहे. शेवटपर्यंत पण तरी देखील आपल्या सर्व लोकांचा एवढा अनुभव, त्यातली माहिती, परंतु आपण जे सांगितलं की काही अधिकारी हे काम करत आहे आणि कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीची आकडेवारी समोर करून त्या ठिकाणी शिक्षक अतिरिक्त ठरविणे किंवा शाळा बंद पडण्याचा घाट त्या ठिकाणी घातलेला आहे. कुठल्याही अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला तरी काळेसाहेब तुमचा अनुभव, बाकी सर्व सदस्यांचा अनुभव किंवा आम्ही या ठिकाणी असल्यानंतर हा कुठलाही घाट आपण त्या ठिकाणी शिजू देणार नाही. निश्चितपणे आपला सर्वांचा प्रयत्न राहील की या महाराष्ट्रातल्या चांगल्या शाळा त्या ठिकाणी, विशेष करून मराठी शाळा सुरू राहिल्या पाहिजे, याच्याकरता लवकरात लवकर आपल्या सर्वांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. ठीक आहे, आता ही लक्षवेधी संपलेली, आपण बैठक घेणार आहोत.